टिफिन बॉक्ससाठी मी आज इथे बनवलेली आहे पनीरची भाजी. नाही पनीरची भाजी नाही आहे, ही अंडा ग्रेव्ही आहे. तुम्हाला बघून विश्वास बसणार सुद्धा नाही आहे, पण मी ह्याची रेसिपी शेअर केली आहे, बघून घ्या. चला, ग्रेव्हीसाठी इथे मी घेतलेले 4 काजूच्या पाकळ्या, 4 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 7-8 काळी मिरी, टोमॅटो, कांदा छोटा घेतलेला आहे, 1 सुकी मिरची आणि कोथिंबीरचे देठ आणि कोथिंबीर सर्वांना थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे. इथे एक ऑमलेट बनवणार आहे. म्हणजे एका बाउलमध्ये 3 अंडी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, परत लाल तिखट, हळद, धने पावडर. जसं ऑमलेट आपण फेटतो ना तसं फेटून मी एका ताटामध्ये तेल लावून घेतले आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण काढून घेतले. इथे जो टोमॅटो आणि कांदा आहे त्याच्यामध्ये थोडासा हळद, मसाला, धने पावडर, गरम मसाला आणि किंचित पाणी टाकून वाफ काढून घेणार आहे. सोबत ताट ठेवलेलं आहे, म्हणजे त्याच्यावरती मी आता हे अंडा आहे ना ते वाफवून घेणार आहे, म्हणजे ऑमलेट. तोपर्यंत साईड बाय माझी ना आज नाश्त्याची तयारी होते. नाश्त्यामध्ये मी आज बनवलेले आहेत घावणे आणि घावण्यासोबत ना मी मस्तपैकी झणझणीत अशी सुकी बटाट्याची भाजी बनवलेली आहे. तर इथे 5 मिनटं लागतात वाफवायला. तर इथे मसालासुद्धा थंड झालेला आहे आणि ऑमलेट आहे ते सुद्धा मी थंड करायला ठेवलेलं आहे. आणि इथे पाहू शकता मस्तपैकी असे लुसलुशीत घावणे झालेले आहेत. प्रत्येक वेळी ना आपण अंड्याची ग्रेव्ही बनवताना एक तर उकडून तरी बनवतो किंवा फोडून तरी बनवतो, पण ही पद्धत थोडी वेगळी आहे. जर ह्या ऑमलेटमध्ये आपल्याला कांदा टोमॅटो नसेल टाकायचा तर तो स्किपसुद्धा आपण करू शकतो. माझं कसं आहे, एकच पद्धतीने जे बनवतो ना ते बनवायला सुद्धा कंटाळा येतो आणि खायला सुद्धा. तर डिफरंट पद्धती मला ट्राय करायला जास्तीत जास्त आवडतात. तर तेलामध्ये मी ग्रेव्ही आधी ना फ्राय करून घेतली आणि चिकन मसाला किंवा एग मसाला करी असते ना ती एव्हरेस्टची, ती मी वापरते. तर आता इथे मी मटन मसाला यूज केलेला आहे अर्धा चमचा. आणि इथे माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे. जे ऑमलेट पीसेस केलेले आहे ना ते मी त्याच्या ग्रेव्हीमध्ये टाकलेले आहे. थोडं पाणी मिक्स केलेलं आहे, वरतून कोथिंबीर टाकले, वाफ काढून घेतले 2-3 मिनटासाठी. त्याच्यानंतर एंडिंगला ना कसुरी मेथी टाकलेली आहे. भाजी एकदम म्हणजे अंडा ग्रेव्ही एकदम जबरदस्त झाली होती. सोबत मी ना ज्वारीची भाकरी केलेली आणि नाश्ता करून घेतला आणि लगेचच टिफिन पॅक केले. पण हा माझा टिफिन बॉक्स आहे, म्हणजे मी घावणे आणि बटाट्याची भाजी घेतलेली आहे. सोबतच घेतलेला आहे टोमॅटो गार्लिक स्पायसी राईस. तर ही आहे अंडा ग्रेव्ही. हा आहे माझ्या हजबंडचा टिफिन बॉक्स. तर चला मग मी आता निघाले आणि ट्रेनमध्ये एक सरप्राईज आहे, तर तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच. कारण की गटारी पार्टी माझ्या फ्रेंडने आणलेली चिकन फ्राय पीस, चिकन ग्रेव्ही आणि वडे. तर हा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि इन्स्टावरती पाहत असाल तर नक्कीच फॉलो करा. छान कमेंट्स करा. आपण भेटूया अशाच छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. तुम्ही सांगा कसं